नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 1 मिलियन म्हणजे 1 लाख की 10 लाख? नक्की काय? 1 बिलियन म्हणजे 1 कोटी की 100 कोटी? नेमकं काय मित्रांनो? त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो 1 ट्रिलियन म्हणजे 1000 अब्ज. हे कसं? तर आज आपल्याला आंतरराष्ट्रीय पद्धतीने गणन कसं करतात ते समजून घ्यायचं मित्रांनो. त्यामध्ये मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन या सर्वांचा नेमका अर्थ काय असतो हे समजावून देणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. मला खात्री मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मिलियन म्हणजे किती, ट्रिलियन म्हणजे किती, बिलियन म्हणजे किती, किंवा ते एखाद्या संख्येपुढे के लिहिलेला असतो ना, तर त्या केचा अर्थ काय आहे, म्हणजे किती, हे सगळं तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल. तर कुठेही जाऊ नका मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. समजून घेऊया मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे नेमकं काय. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष ही आपली भारतीय गणन पद्धती आहे. परंतु आंतरराष्ट्रीय जी गणन पद्धती आहे ना, त्या गणन पद्धतीमध्ये मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन, क्वांटिलियन अशा पद्धतीने संख्या मोजली जाते. एखादी संख्या आंतरराष्ट्रीय पद्धतीत मोजताना त्याचा आपल्या भारतीय पद्धतीमध्ये नेमका अर्थ काय होतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजून घेताना मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे बेसिक आहे ते समजून घेऊया. आपल्याला सर्वांना माहीत असतं 1000. 1000 म्हणजे किती? तर मित्रांनो 1000 म्हणजे 1 वर आपण 3 शून्य देतो. हे सर्वांना माहिती मित्रांनो. आणि हे आपण मोजतो कसे? तर एकक, दशक, शतक आणि इथं हजार आला म्हणून हे 1000 झाले. पुढे जाऊया आपण मित्रांनो. 1 लाख म्हणजे 1 लक्ष. 1 लक्ष कशी लिहितो आपण? तर पुन्हा एकदा बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हे लक्ष, हे झाले 1 लक्ष. 1 कोटी कशी लिहितो? 1 कोटी. तर हे 1 कोटी लिहिताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि हे कोटी. अशा पद्धतीने मित्रांनो आपण संख्या वाचन करत असतो. ही झाली मित्रांनो भारतीय गणन पद्धती. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती? की संख्या लिहिताना डायरेक्ट आपण अशी शून्य मांडत नाही चालत. काय करतो आपण? त्याचे गट करतो. आपल्या भारतीय गणन पद्धतीमध्ये संख्येचे गट करून आपण ती मोजत असतो. ते गट कसे असतात बघा. सर्वात पहिल्यांदा एकक, दशक, शतक हा एक गट असतो. इथं एक स्वल्पविराम देतो मी. त्यानंतर हजार आणि 10,000 हा एक गट असतो. लक्ष आणि दशलक्ष हा एक गट असतो. आणि इकडे एक जे उरलं ते ह्या बाजूला. तर इथं तुम्ही लक्षात घ्या, इथं 3चा गट होईल आणि इथं 2चा. इथं हा सरळ असा गट होईल. इथं लक्षात घ्या मित्रांनो, भारतीय संख्येच्या गणन पद्धतीमध्ये 2-2चे गट असतात. म्हणजे कसा? हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज अशा पद्धतीने 2-2चे गट असतात. हे जे 2-2चे गट असतात कशा पद्धतीने गट केले जातात हे ज्यालाही माहीत असेल मित्रांनो, त्या सर्वांसाठी मिलियन, बिलियन, ट्रिलियन समजणं एकदम सोपं होऊन जाईल. कारण आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये ह्या संख्यांचे गट असतात, ते वेगळ्या पद्धतीने केले जातात. तेच आपल्याला समजून घ्यायचंय. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यायचंय, जो प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो, की आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये एखादी संख्या लिहिल्यानंतर तिचा अर्थ, तिचं वाचन भारतीय गणन पद्धतीत काय होईल? म्हणजे आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीचा संबंध हा भारतीय गणन पद्धतीशी कसा आहे, आणि भारतीय गणन पद्धतीमध्ये एखादी संख्या लिहिली तर ती आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये नेमकी किती होईल हे कसं शोधायचं? आजच्या व्हिडिओत तुमचा हाच प्रश्न क्लिअर होणार आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, आपण भारतीय गणन पद्धतीमध्ये सर्वात उजवीकडचा जो अंक असतो त्याला एकक म्हणतो, नंतर दशक म्हणतो, नंतर शतक म्हणतो, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष अशा पद्धतीने आपण ह्या संख्या मोजत असतो भारतीय गणन पद्धतीमध्ये. परंतु आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये ज्यामध्ये आपण मिलियन, बिलियन, ट्रिलियन हे जे मोजतो त्यामध्ये असं मोजतो बघा. सर्वात पहिले जे असतात ते के असतात, नंतर असतात मिलियन, नंतर असतात बिलियन, नंतर असतात ट्रिलियन, त्याच्याही पुढे जाऊन क्वाड्रिलियन, क्वांटिलियन, सेक्स्टिलियन, सेप्टिलियन, ऑक्टिलियन अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये मोजले जातात मित्रांनो.
ज्यालाही मिलियन बिलियन ट्रिलियन समजून घ्यायचं आहे मित्रांनो, त्याला हे एवढंसं साधंसं बेसिक माहीत असलं पाहिजे. आता आपण मुख्य विषयाकडे येऊ, ते म्हणजे मिलियन म्हणजे किती, बिलियन म्हणजे किती, ट्रिलियन म्हणजे किती, आणि हा इकडे जो के दिसतो ना, हा के म्हणजे काय आहे नेमका. आता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये संख्यांचे गट कसे होतात ते लक्षात घेऊ. सर्वात पहिल्यांदा मी इथं लिहिणार आहे मित्रांनो 1000. 1000. आता हे 1000 जे आहे ते लिहितो मित्रांनो आपण असे. हे जे मी 1000 लिहिले ना मित्रांनो, ह्या 1000लाच आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये के म्हणतात. केचा अर्थ सुद्धा आहे 1000. के हा ग्रीक शब्द आहे मित्रांनो. के म्हणजे किलो, किलोवरून तो के शब्द आलाय आणि किलोचा अर्थ होतो 1000 ग्रीक भाषेमध्ये. तर 1000 म्हणजे किलोचा के आहे. आपल्या भारतीय गणन पद्धतीमध्ये 1000 आपण असे लिहितो. आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये के म्हणजे 1000. आलं लक्षात. आता पुढे जाऊया. 1000च्या पुढे लिहिणार आहे मित्रांनो मी इथं लिहिणार आहे 10,000. 10,000. आता 10,000 जे आहे ते आपण असे लिहितो. 2चा गट करतो आणि हा शेवटचे जे 3 अंक आहे त्या 3चा गट असतो, परंतु पुढे मात्र 2चा गट असतो. हे 10,000 लिहिले. ह्या 10,000ला मग आता आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये तुम्ही 10K म्हणू शकता, म्हणजेच पुन्हा एकदा 10,000. इकडे मी आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये गट कसे करायचे ते देतोय आणि आपल्या भारतीय गणन पद्धतीमध्ये गट कसे करायचे तेही लिहून देतोय. त्याला आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये काय म्हणतात तेही देतोय आणि आपल्या पद्धतीमध्ये काय म्हणतात तेही देतोय. तुम्ही म्हणाल हे आणि हे गट तर सारखेच झाले, हे आणि हे गट तर सारखेच झाले. पुढे पुढे तुमच्या लक्षात येईल की हे गट कसे बदलत जातात आणि ते गट ज्याच्याही लक्षात आले तो सर्व सांगू शकतो. मिलियन म्हणजे किती, बिलियन म्हणजे किती, ट्रिलियन म्हणजे किती, तेच समजून घेतोय आपण मित्रांनो. इथं लिहिणारे मित्रांनो मी आता 1 लक्ष. आता तुमच्या सहज लक्षात येईल 1 लक्ष आपण भारतीय गणन पद्धतीमध्ये असे लिहितो. बघा 1 लक्ष. ह्या 3चा गट असणारच आहे, शेवटच्या 3चा, एकक दशक शतकचा. नंतर 2चा गट, हा जो गट आहे पहिला 2चा जो गट आहे 2 अंकांचा त्याला आपण 1000 म्हणतो. 1000 आणि 10,000 म्हणजे 1000चा गट आहे. नवीन इकडं गट तयार झाला तो लक्षचा. ह्या 1 लक्षला आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये 100K म्हणतात. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. बघा पहिले कोण आला, के आला, नंतर आला 10K, 100K. आता ह्या 100Kला आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये कसे लिहितात. 100K म्हणजे 1 लाखच, 1 लक्षच म्हणतात त्याला, परंतु ते आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये लिहितात कसे तेच जास्त महत्त्वाचं आहे. त्या लिहिण्यावरूनच आपल्याला ते के आहे की मिलियन आहे की बिलियन आहे ते समजतं. बघा इथं भारतीय गणन पद्धतीमध्ये 1 लक्ष लिहिताना मी पहिले 3चा गट केला, तो आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये सुद्धा आहे, पहिल्या 3 अंकांचा गट. नंतर भारतीय गणन पद्धतीमध्ये सर्व अंकांचे जे गट आहे ते 2-2चे आहे. 1000चे आहे, लक्षचे आहे, कोटीचे आहे, अब्जाचे आहे, असे 2-2चे गट आहे. म्हणजे 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष असं. आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये हे सुद्धा 1 लाखच आहे आणि हे सुद्धा 1 लाख आहे, परंतु लिहिताना मात्र 3चा गट असतो. लक्षात घ्या. इथं 3 अंकांचा गट, इथं सुद्धा 3 अंकांचा गट आहे. पुढे जाऊया आपण. 1 लक्ष नंतर मी लिहिणार आहे मित्रांनो 10 लक्ष. आता हे 10 लक्ष लिहिताना इथं अजून एक शून्य वाढेल, म्हणजे इथं असे होतील. नंतर हा 2चा गट आणि हे 3चा गट आहेच. बघा एकक दशक शतक, 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष, 10 लक्ष झाले. हे 10 लक्ष लिहिताना मात्र आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये एखादं अक्षर घेतलं, किलोचं अक्षर घेतलं तर ते नुसतं किलो असेल किंवा 10 किलो असेल किंवा 100 किलो असेल, त्याच्या पुढे कधीही लिहिल्या जात नाही, कारण 3चाच गट असतो ना. 1, 2, 3 अंक संपले. इथं 3-3चा गट असतो. चौथं जे अक्षर येईल ते 1000 किलो नाही होणार, 100 किलो म्हणजे 3चं लिमिट संपलं. म्हणून याला पुढे केच्या पुढे असतो, म्हणजे किलोच्या पुढे असतो, तो असतो मिलियन. म्हणून याला आपण 1 मिलियन म्हणतो मित्रांनो. हे 1K आहे, 1 मिलियन म्हणतो. आणि 1 मिलियन म्हणजे किती आता तुमच्या लक्षात आलं असेल. 1 मिलियन म्हणजे 10 लक्ष, 10 लाख म्हणजे 1 मिलियन. आता 1 मिलियन आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीत कसे लिहायचे तर ते असे लिहितात मित्रांनो.
तीन तीनचाच गट करतात हे लक्षात ठेवा. बघा, हा जो गट आहे हा भारतीय गणन पद्धतीत आणि आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये सारखाच आहे. तो वेगळा केला जातो तीनचा. त्यानंतर इथं तीनचा गट आहे, मग इथं मात्र दोनचाच आहे, इथं दोनचाच आहे. इथं तीनचा गट झाला, हा जो पहिला गट झाला तयार हा के असतो. इथं अंक असेल तर त्याला के म्हणतात, इथं अंक असेल तर 10K 10K आणि इथं अंक असेल तर 100K. त्या गटाच्याही पुढचा अंक जर आला तर मग मात्र नवीन गट तयार झाला, त्याला मिलियन म्हणायचं. हा केचा गट झाला, किलोचा गट झाला, हजारचा गट झाला हा, आणि हा नवीन गट जो तयार झाला तो तयार झाला मिलियनचा. म्हणून याला 1 मिलियन म्हणतात. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल मित्रांनो. आता 1 मिलियन म्हणजे 10 लक्ष. थोडक्यात काय, 1 मिलियन म्हणजे 1 वर किती शून्य आहे बघा, 1 वर 6 शून्य आहेत. लक्षात ठेवा, अजून ते पण समजावून देणार आहे मी, म्हणजे 10चा कितवा घात. आता याच्याही पुढे जाऊ मित्रांनो. 1 मिलियन झालंय बघा, इथं 1 के होता, 10K झाला, नंतर 100K झाला. इथं 1 मिलियन आहे, याच्या पुढचा असणार मित्रांनो 10 मिलियन, त्याच्या पुढचा असणार 100 मिलियन. अशा पद्धतीने हे पुढे जाईल की नाही. आता 100 मिलियनच्या पुढे कोण, लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगतो. आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये 3च्या टप्प्याने 3-3च्या गटाने संख्या बदलतात. इथं 1K 10K 100K 3 झाले, पुढे लगे मिलियन आला, 1 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन 3 झाले. याच्या पुढे येईल मित्रांनो 1 बिलियन, हे लक्षात ठेवा. मग आता के झाल्यानंतर मिलियन येतो, मिलियन आल्यानंतर बिलियन येतो, बिलियन नंतर ट्रिलियन येतो. कसं बघा, पहिल्यांदा असतो के म्हणजे किलो, त्यानंतर असतो मिलियन, हा मिलियन, त्यानंतर असतो बिलियन, त्यानंतर असतो ट्रिलियन, त्यानंतर असतो मित्रांनो क्वाड्रिलियन, नंतर क्वांटिलियन, त्याच्यानंतर सेक्स्टिलियन, त्याच्यानंतर सेप्टिलियन, त्याच्यानंतर ऑक्टिलियन, त्यानंतर नॉनिलियन, आणि त्यानंतर असतो मित्रांनो डेसिलियन. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय गणन पद्धती मित्रांनो, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन, क्वांटिलियन, सेक्स्टिलियन, सेप्टिलियन, ऑक्टिलियन, नॉनिलियन, डेसिलियन. आता इथं 1 मिलियन म्हणजे 10 लाख, हे पहिल्यांदा डोक्यात फिक्स करून घ्या. खूप साऱ्या मित्रांना हे माहीत नसतं 1 मिलियन म्हणजे किती. खूप सारे मित्र 1 मिलियन म्हणजे 1 लाख म्हणतात. 1 मिलियन म्हणजे 1 लाख नाही मित्रांनो, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आता 10 मिलियन म्हणजे हे जे शून्य आहे वाढत जातील एक एक. मग 10 मिलियन जर होणार असतील तर इथं जर 3 आणि 3 6 शून्य, एकावर 6 शून्य म्हणजे 10चा 6वा घात. याचा अर्थ 10 मिलियन म्हणजे 10चा 7वा घात असणार. 100 मिलियन म्हणजे 10चा 8वा घात असणार. 1 बिलियन म्हणजे 10चा 9वा घात असणार. हे समजावून देणारच आहे मित्रांनो मी. 10चा कितवा घात म्हणजे काय ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मी. कारण इथं महत्वाचं काय आहे की 10चा एखादा समजा 10चा 30वा घात जर घेतला तर ती संख्या लिहिणं फार अवघड होऊन जाईल. कारण एकावर 30 शून्य द्यावं लागतील. त्यापेक्षा 10चा 30वा घात हे लिहिणं सोपं आहे. तरी 10चा कितवा घात म्हणजे यापैकी कोणतं हे मी सांगणारच आहे तुम्हाला, त्याचीही काळजी करू नका. पण 10 मिलियन, 1 मिलियन म्हणजे जसे 10 लाख कळले तसे 10 मिलियन म्हणजे किती ते समजून घेऊ. 10 मिलियन म्हणजे 7 शून्य. आता हे 3 झाले, हे 2 5, हे 2 7, हे एकावर 7 शून्य. आता इथं 3 आणि 3 6 होते ना, तर एकावर 7 शून्य दिले. किती झाले मग हे 10 मिलियन म्हणजे हे ना. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 1 कोटी येतंय लक्षात मित्रांनो. आता 1 कोटी म्हणजे 10 मिलियन. 10 मिलियन जर आले तर लक्षात ठेवायचं. आता 10 मिलियन म्हणजे 1 कोटी. आता 100 मिलियन म्हणजे काय, तर याच्यावर अजून एक शून्य वाढेल. 7 शून्यमध्ये 8 होतील. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि हे दशकोटी म्हणजे 10 कोटी. 10 कोटी म्हणजे मित्रांनो 100 मिलियन. आणि मग आता बिलियन म्हणजे काय, तर यावर अजून एक शून्य वाढेल म्हणजे 9 शून्य होतील. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी
अब्ज. 1 अब्ज म्हणजे 1 बिलियन मित्रांनो. 1 अब्ज. आता इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, 1 अब्ज म्हणजे 1 बिलियन. हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे. 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 1 के म्हणजे 1000. हेच आपल्याला समजून घ्यायचं होतं. पण इथं अजून एक महत्त्वाचं आहे. 1 बिलियनला तुम्ही 1 अब्ज म्हणतात, 1 बिलियनला अजून दुसरं एक नाव आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. इथं जर आपण अशी रेषा मारली तर इकडे झाले सगळे कोटी. तर 100 कोटी म्हणजे सुद्धा 1 बिलियन. हेही महत्त्वाचं लक्षात असू द्या. हे कसं केलं ना, यासाठी मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला. 1000 कोटी कसे लिहायचे, 1 लाख कोटी कसे लिहायचे. तसंच हे 100 कोटी. इथं अजून एक शून्य वाढवलं तर 1000 कोटी होतील. तर हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो. 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज होतात, 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात, 1 के म्हणजे 1000 असतात. परंतु अशा पद्धतीने वाढतात. 1 के झाल्यानंतर 10 के, नंतर 100 के. संपला, केचा गट संपला, मिलियनचा गट सुरू झाला. 1 मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन. मिलियनचा पण गट संपला, नंतर 1 बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन. आलं लक्षात. बिलियनचा पण गट संपून जाईल. बिलियन नंतर कोण, तर बिलियन नंतर असतो ट्रिलियन. 1 ट्रिलियन, 10 ट्रिलियन, 100 ट्रिलियन. ट्रिलियनचा पण गट संपल्यानंतर येईल क्वाड्रिलियन. 1 क्वाड्रिलियन, 10 क्वाड्रिलियन, 100 क्वाड्रिलियन. आलं लक्षात मित्रांनो. तर ट्रिलियन पर्यंत आपण ह्या पद्धतीने एक समजून घेणार आहोत की 1 ट्रिलियन पर्यंत या संख्या आपल्या भारतीय गणित पद्धतीमध्ये काय म्हणतात 1 ट्रिलियन पर्यंत जाताना. तर ते समजून घेऊ आणि नंतर डायरेक्ट 10च्या घातांकामध्ये सर्व संख्या मी तुम्हाला मांडून दाखवतो. म्हणजे तुम्हाला डेसिलियन पर्यंत सर्व संख्या समजतील. आत्ताच आपण समजून घेतलं मित्रांनो 100 कोटी म्हणजेच 1 अब्ज, ज्याला आपण 1 बिलियन म्हटलं होतं. आणि 1 बिलियन म्हणजे 10चा 9वा घात, म्हणजे 10 एकावर 9 शून्य. 1 बिलियन नंतर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, आत्ताच मी सांगितलं 1 बिलियन नंतर असणार 10 बिलियन, नंतर असणार 100 बिलियन, नंतर असणार 1 ट्रिलियन. आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये मिलियनसाठी M, बिलियनसाठी B, ट्रिलियनसाठी T असं लिहित असतात मित्रांनो. आणि मग तुमच्या लक्षात येईल 1 बिलियन म्हणजे 100 कोटी ना. मग 10 बिलियन म्हणजे किती, तर 10चा 10वा घात. मग 10चा 10वा घात म्हणजे काय, तर 1 वर 10 शून्य. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 शून्य. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, 10 अब्ज म्हणजे 10 अब्ज. हे 10 बिलियन म्हणजे 10 अब्ज किंवा तुम्ही 1000 कोटी सुद्धा म्हणू शकता. हे 100 कोटी होते, इथं 1000 कोटी होणार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, इथून इकडे कोटी झाली. तर हे 1000 कोटी. 10 बिलियन म्हणजे 1000 कोटी. खूप मोठी मोठी संख्या तयार होती बघा. 100 बिलियन म्हणजे काय, तर 10चा 11वा घात माता, म्हणजे एकावर किती शून्य, तर एकावर 11 शून्य. हे एकावर 11 शून्य कसे लिहिणार, एकक, दशक, शतक 3, हे 2 5, 7 2 9, हे 11 शून्य आणि हा 1. आता हे मोजूया आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, 10 अब्ज. 10 अब्ज, अब्ज 10 अब्ज म्हणजे इथं 100 अब्ज असं म्हणावं लागेल. आता 100 अब्ज. 100 अब्ज म्हणजे 100 बिलियन. आणि मग ट्रिलियन येतो मित्रांनो. ट्रिलियन म्हणजे 10चा 12वा घात, म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा 12वा शून्य द्यावा लागेल. तेव्हा कुठं हा 1 ट्रिलियन तयार होईल. 1 ट्रिलियन म्हणजे किती मग, 1 ट्रिलियन म्हणजे किती मग, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, इथून इकडे राहणार अब्ज. 1000 अब्ज म्हणजे 1 ट्रिलियन. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. खूप साऱ्या मित्रांना 1 ट्रिलियन म्हणजे किती माहीत नसतात. जनरली 1 ट्रिलियन म्हणलं की 1 कोटी असं बहुतेकांचं म्हणणं असतं. पण तसं नाही मित्रांनो. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. मिलियन म्हणजे 10 लाख, बिलियन म्हणजे 100 कोटी आणि ट्रिलियन म्हणजे 1000 अब्ज. तुम्ही म्हणाल सर हे आमच्या लक्षात येणार नाही, ही संख्या कशी वाचायची.
तर यासाठी गट असतात मित्रांनो, ते गट कोणते ते समजून घेऊया. तुम्ही जर गट लक्षात ठेवले तर मग मात्र तुम्ही एखादी संख्या मिलियन आहे, बिलियन आहे की ट्रिलियन आहे लगेच सांगणार. ते गट लक्षात आणून देतो तुमच्या. आता हे 1 ट्रिलियन मी तुमच्या समोर लिहितो. आता एकदम साधा प्रश्न घेऊया, तो म्हणजे 1 ट्रिलियन बरोबर 10चा 12वा घात हे आपण समजून घेतलं. मग 1 ट्रिलियन लिहायचे कसे? 10चा 12वा घात म्हणजे 1वर 12 शून्य. पण ते लिहायचे कसे? आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये मित्रांनो जे गट असतात संख्येचे ते 3-3चे असतात. पुन्हा 3चा गट, पुन्हा 3चा गट, पुन्हा 3चा गट करावा लागेल आणि मग जो येईल तो ट्रिलियन असणार. आता इथं 12 शून्य बघा, 3 1 3 3 2 7 3 3 3 4 12, 1वर 12 शून्य हे ट्रिलियन झाले. हे समजून कसं घ्यायचं? हे शेवटचे जे तीन जे आहे अंक मित्रांनो ते सोडून द्या. हे जे 3 अंक असतात त्याला के म्हणायचं. इथं 1 असला तर 1K, इथं जर संख्या असली तर ती 10K होईल आणि इथं जर असली तर ती 100K होईल. बरोबर. इथं जे ह्या गटाला तुम्ही मिलियन म्हणायचं आणि ह्या गटाला तुम्ही म्हणायचं बिलियन. आता याच्याही पुढे जाऊन हा एक गट सोडून दिला, पुढचा गट राहणार, हा गट राहणार किलोचा, 1000चा, 1000चा गट असणार. त्यानंतर हा जो गट असणार तो असणार मिलियनचा. त्याच्यानंतर हा जो गट असणार तो असणार बिलियनचा. त्याच्यानंतर हा जो गट असणार तो असणार ट्रिलियनचा. याच्याही पलीकडे नवीन गट तयार करा जर झाला तर तो असतो मित्रांनो क्वाड्रिलियनचा. जे इथं मी तुम्हाला मांडून दाखवलं, मिलियन नंतर बिलियन, बिलियन नंतर ट्रिलियन, ट्रिलियन नंतर क्वाड्रिलियन, क्वांटिलियन, सेक्स्टिलियन, सेप्टिलियन, ऑक्टिलियन, नॉनिलियन आणि डेसिलियन. अशा पद्धतीने या संख्या वाढत जातात. मग डेसिलियन पर्यंत जर गेलो आपण तर ती संख्या नेमकी किती मोठी असते ते समजून घेतलं पाहिजे आपण. ती संख्या जर समजून घ्यायची असेल तर ती 10च्या घातांकाच्या रूपात जर लिहायचं समजून घेतलं तुम्ही तर ती तुम्हाला लिहिणं जास्त सोपं जाईल. आता हा 1 ट्रिलियन झाला. 1 ट्रिलियन नंतर येणार 10 ट्रिलियन, तो असणार 10चा 13वा घात. हा 12वा आहे तर हा 13वा असणार. मग 100 ट्रिलियन, बरोबर की नाही? 100 ट्रिलियनला काय म्हणणार तुम्ही? 10चा 14वा घात. नंतर 1000 ट्रिलियन नाही होणार मित्रांनो. 100 ट्रिलियन नंतर मापनाचं नाव बदलेल, ते म्हणजे ट्रिलियन नंतर येईल क्वाड्रिलियन. 1 क्यू ते असणार 10चा 15वा घात. नंतर 10 क्यू 16वा घात राहील. 100 क्यू राहील ते 17वा घात. नंतर राहील पुन्हा 1 क्वांटिलियन राहील. 1 क्वांटिलियन राहील 10चा 18वा घात. त्याच्यानंतर मित्रांनो 1 क्वांटिलियन नंतर 10 क्वांटिलियन नंतर 100 क्वांटिलियन म्हणजे 19वा घात 20वा घात होऊन जाईल. नंतर राहील सेक्स्टिलियन. 1 सेक्स्टिलियन म्हणजे 10चा 21वा घात. एक सेक्स्टिलियन झाल्यानंतर 10 सेक्स्टिलियन नंतर 100 सेक्स्टिलियन. त्यानंतर येईल तो म्हणजे 1 सेप्टिलियन. आलं लक्षात? 1 सेप्टिलियन काय असेल? तो 10चा 24वा घात राहील. अशा पद्धतीने 3-3च्या गटात बघा, 21 नंतर 24 आले, 18 नंतर 21, 21 नंतर 24, 3-3च्या गटाने बदलून जाईल हे. नंतर 1 सेप्टिलियन नंतर 1 ऑक्टिलियन येईल. ऑक्टिलियन जो असतो तो 10चा 27वा घात. 1 ऑक्टिलियन असतो. त्यानंतर असतो 1 नॉनिलियन. 1 नॉनिलियन असतो 10चा 30वा घात. आणि 1 डेसिलियन जो असतो तो असतो 10चा 33वा घात. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही संख्या वाचन करू शकता आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीमध्ये. हे समजून घेतल्यानंतर एखादी संख्या दिल्यानंतर ती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या गणन पद्धतीमध्ये कशी वाचायची ते आता समजून घेऊ. ते आलं पाहिजे ना. एखादी संख्या दिली आणि ती वाचताच नाही आली, ती आपल्या भारतीय पद्धतीमध्ये वाचता येते पण आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये वाचता येत नाही, तर ते कसं वाचायचं ते समजून घेऊया आता आपण. तर तुमच्यासमोर मित्रांनो 4 उदाहरणं घेतली आहे मी. ही 4 उदाहरणामध्ये या ज्या संख्या दिसतात या संख्या आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये तुम्ही याला काय म्हणाल, कसं म्हणणार? तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण आपल्या भारतीय गणन पद्धतीत या संख्येला काय म्हणू? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजे याचा अर्थ 7,35,212 आहे ती. पण आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये याला तुम्ही काय म्हणणार? तर तुम्हाला माहिती आहे 3-3चे गट करा. या पहिल्या 3 संख्यांचा गट केला आणि हा 3 संख्यांचा गट तयार झाला. पहिला 3चा जो गट आहे तो बाजूला ठेवा, त्याला नाव नाही नका देऊ. पहिला त्याच्यानंतरचा जो गट आहे तो जो गट असतो तो असतो के. केला आपण म्हणतो 1000. म्हणजे 735 के आहे ते 212 असं त्याला तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षात? किंवा 735 के किंवा 735 पॉईंट, हे पहिले 2 घेतात, 735.2 के असंही त्याला वाचतात. आलं लक्षात? अशा पद्धतीने याचं वाचन होईल. याचंही वाचन तसंच होईल पण आपल्या भारतीय पद्धतीमध्ये वाचन करू. पहिल्यांदा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी
4,59,73,254 असं याचं वाचन होईल. परंतु आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये कसं वाचन करणार मग? 3-3चा गट करा लगेच. हा गट सोडून द्या, हा केचा गट आहे, हा आहे मिलियन. के नंतर असतो मिलियन, लक्षात घ्या. मिलियन म्हणजे 45,973,000 के, 45,973,000 के आणि त्याच्या पुढे 254. अशा पद्धतीने याचं वाचन होईल मित्रांनो. येत आहे लक्षात? आता हे कसे वाचणार मग? पहिल्यांदा आपण हे आपल्या पद्धतीमध्ये वाचून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, अब्ज, दशअब्ज, हे 9,000 अब्ज आहे मित्रांनो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, इथून इकडे सगळे अब्ज, म्हणजे हे 9,000 अब्ज आहेत हे. आता आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये हे म्हणजे किती आहेत? तर 3-3चा गट करा. आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये वाचायचं असलं का पहिल्यांदा 3-3चा गट करून टाका. हा एक गट झाला, हा एक गट झाला, त्यानंतर हा एक गट आणि हा एक गट. बघा हे 4 गट तयार झाले. या गटाला काही म्हणत नाही आपण, या गटाला आपण म्हणतो के, याला म्हणतो मिलियन, याला म्हणतो बिलियन, आणि इकडे नवीन गटामध्ये एकच आहे त्याला ट्रिलियन म्हणणार. 9 ट्रिलियन म्हणजे 9 ट्रिलियन आहेत मित्रांनो. हे येत आहे लक्षात? याला 9 ट्रिलियन म्हणा. पुढे जाऊया, पुन्हा 3-3चा गट करू. 1, 2, 3 गट झाले, हा 4था गट. याला आपण के म्हणतो, याला मिलियन, याला म्हणता बिलियन, म्हणजे 512 बिलियन आहे ते. येत आहे लक्षात? आता अशा पद्धतीने तुम्ही संख्येचं वाचन करू शकता आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये. याच्याही पुढे जाऊन समजा तुम्हाला दिलं 10 मिलियन बरोबर किती, किंवा 7 बिलियन बरोबर किती, संख्या लिहून दाखवा असं आलं तर अजून काही महत्त्वाचे असेच मजेशीर प्रश्न आहे मित्रांनो, तेही समजून घेऊया. तर पुन्हा एकदा असेच काही प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासमोर. 7 मिलियन म्हणजे किती? तर हे 7 मिलियन जर लिहायचे असले तर पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं 3-3चे गट करा. हा पहिला गट सोडून द्या, दुसरा गट जो असतो तो केचा असतो. आणि तिसऱ्या गटामध्ये इथं मिलियन सुरू होतं, तर इथं फक्त 7 मिलियन दिलंय म्हणून इथं फक्त 7 लिहा. हा झाला मिलियन. आणि मग 7 मिलियन म्हणजे किती? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजे 70 लक्ष, म्हणजे 7 मिलियन. आलं लक्षात मित्रांनो? मांडणी करणं गटाच्या सहाय्याने खूप सोपं आहे. 12 बिलियन पुन्हा गट करून दाखवतो बघा. बिलियनचा गट येईपर्यंत काय करावं लागेल आपल्याला? शून्य मांडत चालायचे. 12 बिलियन आहे म्हणजे बाकीचे काहीच नाहीये. हे 3चा गट झाला, त्याला काहीच नाव देत नाही आपण. त्याच्या शेजारी असतो किलोचा गट, त्याच्या शेजारी असतो मिलियनचा गट, आणि त्याच्या शेजारी असतो बिलियनचा गट. बिलियन किती सांगितले? 12, लिहून टाका. हे झाले 12 बिलियन. हा केचा गट आहे, हा मिलियनचा, आणि इथे नवीन तयार गट होईल तो बिलियनचा असणार. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. इथं 517 ट्रिलियन आणि 412 मिलियन एकत्र लिहून दाखवायचे. एकदाच ही संख्या लिहून दाखवा. तर 517 ट्रिलियन म्हणजे काय ना मिलियन, पहिल्यांदा आपण हे करू. 412 मिलियन, तर हा गट सोडून दिला. नंतर त्याच्या शेजारी हा हजारचा गट आहे, शेजारी मिलियनचा गट आहे. मिलियनमध्ये 3 अंक असतात, हे 3 अंक इथं दिले म्हणजे 412 इथं लिहून टाका. हा तिसरा गट, हे 412 मिलियन झाले. त्याच्या शेजारी बिलियन दिलेलेच नाहीये, डायरेक्ट ट्रिलियन आहे. ट्रिलियनचा पुढचा गट राहील मित्रांनो. हे बघा इथं हा गट सोडून दिला, याला आपण के म्हणतो, याला मिलियन म्हणतो. मिलियनमध्ये 412 3 संख्या लागतात ना, मग 3 संख्या दिलेल्याच आहे. 412 ते मिलियन झाले. पुढचा नवीन गट झाला तो असणार आहे बिलियनचा. बिलियन नाहीच याच्यात म्हणून तो 0-0 करून टाकला. आता ट्रिलियनमध्ये पुन्हा 3 संख्या आहे म्हणून 517 ह्या 3 संख्या लिहून टाकल्या. अशा पद्धतीने मित्रांनो हे झाले ट्रिलियन. 517 ट्रिलियन, 412 मिलियन, ही पूर्ण एक मोठी संख्या तयार केली आपण. अशा पद्धतीने पुढे जाऊया. 4.5 मिलियन म्हटलं, हे 3 झाले मित्रांनो. त्यानंतर हा असतो किलोचा गट. किलोच्या गटामध्ये इथं आपण असं जर लिहून घेतलं तर हे 4 मिलियन इकडे लिहावं लागतील, पण हे फक्त 4 मिलियन होतील. 0.5 म्हणजे हा जो 5 आहे तो असणार आहे मित्रांनो 1000. कसं बघा, तुम्हाला सांगितलं 1.2 लाख म्हटलं. 1.2 लाख जर म्हटलं तर याचा अर्थ 1,20,000. 20,000. आणि मग ही लिहितो कसे आपण? 1 लाख तर लिहितो, वरतून 20,000 पण लिहून टाकतो. अशा पद्धतीने हे 1.2 लाख झाले. मग 1.2 लाख कसे लिहिले? 1 लाख लिहून घेतला आणि त्याच्या पुढच्या घरात हा 2 लिहिला म्हणजे हा 1.2 लाख होणार. तसं 4.5 जर लिहायचे म्हटले ना तर 4 हा मिलियनमध्ये लिहून घेतला, तो मिलियन दिलाय ना, 4 लिहून घेतला आणि 0.5 म्हणजे त्याच्या पुढच्या घरात 5 लिहिला की हा होणार मित्रांनो 4.5 मिलियन. म्हणजेच
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000 हे झाले मित्रांनो 45 लाख. शेवटी मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये शेवटचे 3 अंक सोडून द्या. हे जे 3 अंक असतात याला हजार म्हणा, त्याला के म्हणा. त्यानंतरचे 3 अंक असतात त्याला मिलियन म्हणा. त्यानंतरचे 3 अंक असतात त्याला बिलियन म्हणा. त्यानंतरचे 3 अंकांचा गट तयार करा, त्याला ट्रिलियन म्हणा. अशा पद्धतीने तुम्ही मांडत जाऊ शकता. याच्याही पुढे पुन्हा क्यू असतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही मांडलं तर तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. म्हणजे तुम्ही एखादी संख्या घेऊन ती आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीत काय म्हणतात तिला तेही समजावून दिलं. आणि एखादी समजा आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये तुम्हाला संख्या दिली, जसं 10 बिलियन दिलं, 12 बिलियन घेतला आपण आता, तर ते लिहायचे कसे तर ते सुद्धा समजावून दिलं. दोन्ही पद्धतीने समजावून दिलंय मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं ही आंतरराष्ट्रीय गणन पद्धतीमध्ये आपण अशा पद्धतीने पुढे पुढे जाऊ शकतो. या प्रत्येक याच्यामध्ये 3 अंक असतात हेही लक्षात घ्या. 3 घरं असतात. 1 मिलियन, 10 मिलियन, 100 बिलियन. 1 बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन. 1 ट्रिलियन, 10 ट्रिलियन आणि 100 ट्रिलियन. अशा पद्धतीने 3-3च्या गटाने ह्या संख्या वाढत जातात. तर मित्रांनो मला खात्री आहे आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मिलियन, बिलियन, ट्रिलियन समजलं असणार. 1 मिलियन म्हणजे 1 लाख की 10 लाख ते तर समजलंच असणार मित्रांनो. 1 ट्रिलियन म्हणजे नेमके किती तेही समजलं असणार. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या मिलियन, बिलियन, ट्रिलियन संबंधी तुमची काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. एक तर मी त्या कमेंटच्या ठिकाणी तिथंच तुम्हाला उत्तर देईल, किंवा ते जास्त सर्वांना सांगणं महत्त्वाचं जर वाटलं मला तर मी त्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल. परंतु मित्रांनो तुमचा जर काही प्रश्न राहून गेला असेल तर तो मला नक्की सांगा. त्यासाठी कमेंट लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला त्या संबंधीची ही तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. तुम्ही जितका जास्त व्हिडिओ शेअर कराल तितका जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असाच एखादा गणिताच्या संबंधीचा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटी येईल मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.